मित्रांनी फोन करून सांगितलं की मी वावरात आहे. मग काय चालू वावरात, आणि तिकडूनच मित्र येत होते. तर म्हणे चला घरी, आता जायचं दुसरी. मग काय गेलो घरी. मित्र अशी भेटले की आता म्हणे देवळात जायचं. देव म्हणत असं नाही, यांना कुठून दिवस उगला आज माझी भेट घ्यायला. देवाला म्हटलं माझा व्हिडिओ सगळ्या लोकांपर्यंत पोहोचव दे. देव म्हटला पोहोचवतो. हा लय म्हणत होता मला व्हिडिओत घे. घेतलं तर बोलानच काही. आमच्याच पोरांना खेळायला ग्राउंड नाही लागत, आम्ही कुठं पण खेळतो. हे बघा शेड मध्ये खेळतो. नंतर रोजचा डायलॉग, खेळायला आलोय बॉल हरवला, असं झालंच नाही. हे बघा हे हसत होते, आणि ज्याने बॉल मारला तो तर पळूनच गेला भाऊ. इथं लोक साफसफाई करतात, हे म्हणतं इथंच खेळायचं. म्हटलं जमला आता. मग काय लागली खेळाय. पण नंतर संध्याकाळी मित्र म्हटलं चला आपल्याला वजन आणायला जायचं. म्हटलं जमला आता. कुठं आणायला जायचं वजन. तेवढ्यात पुढून बाबा आले. बाबाने डायरेक्ट गाडीत थांबवली. बाबा तर डायरेक्ट मकाच घेऊन चालला बजवऱ्या. नंतर हा म्हणतोय आपल्याला मकाच आणायला जायचं. म्हटलं जमला आता. त्याला म्हटलं तुमचे वावर लय भारी. तर म्हणे कष्ट तेवढंच घेतलं. आयला म्हटलं मला माहितीच नाही कष्ट कशी. मग म्हणतो ही रशी पकड. म्हटलं तू जाशील खाली, मग मी कसं येऊ. तर म्हणतो चालत मका तोडायला आला आणि येळा गाडीलाच लटकून आला. म्हटलं हेच तुमचे कष्ट. त्याला पाहिलं, वरती गेलो. नंतर मीच खाली पडलो. नंतर म्हटलं काय